आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र में चल रही लाडली बहन योजना के आवेदन भरे जा रहे हैं। इस बीच सोलापुर शहर व जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट महिला आघाड़ी की ओर से इस योजना का लाभ राज्य के तृतीयपंथी को भी मिले, ऐसी मांग करते हुए जिलाधिकारी को निवेदन दिया गया है। साहेब आता ते लाडकी बहिणीचं समजायला करायला लागले, बायका माणसाला हे समजायला करायला लागले। आम्ही गेलो इथं कागद घेऊन, तर त्यांनी म्हणजे तुमचं काय होत नाही, जावा म्हणलं। जावा म्हणल्यावर आम्ही फिरून आलो, फिरून येऊन आमच्या घरातच ते लाकडांना पण पहिलं काय म्हणले 1,500 हजार देतो म्हणले, ते पण दिले नाहीत। लाकडांमध्ये आम्हाला लाकडांमध्ये अक्षरशः आम्ही भूक मेलो, उपाशी मेलो, तरी पण आम्ही कसं तर जगलो। तर आज आम्हाला कुठल्याच गोष्टीचा 10 रुपयाचा आशा नाही। आम्ही कुठं भीक मागायला जावं तेव्हाच आम्ही खावा, तर आम्हाला कुठली एक पेन्शन नाही, एक पगार नाही, काय नाही। आमचे लोक असं भीक मागून खातात। आम्हाला पण कशाचं तर एक अनुदान द्या, एक 1,000-2,000 आम्हाला पण पैसे करा महिन्याला, आम्ही तुमच्या जीवावर जगता। मग ते आमचं फुटाणे बाई आमचं गल्लीचं आहे, त्यांनी आलं आम्हाला सांगितलं, त्यांनी म्हणले चला तुम्हाला घेऊन जातो म्हणले। मग त्यांनी घेऊन गेले तिथं कुठं जिल्हा परिषदला घेऊन जाऊन त्यांनी तिथे एक साहेबाला बोलवून, कोण कलेक्टर आहे म्हणजे नुकतंच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प झालेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी माझी बहीण यासाठी महिना 1,500 रुपये महिलांना देण्याचे राज्य सरकारने मान्य केलेले आहे आणि तशी तरतुदी केलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तृतीय पंथासाठी राज्य शासनाने कुठलीच योजना हाती घेतलेली नाहीये। त्या काही महिला भगिनी आमच्या तृतीयपंथी जोगती त्या तिथे गेल्यानंतर त्यांना हाकलून देण्यात आलं, तर ही बाब अत्यंत मानहानीची झालेली आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने च्या वतीने या घटकातील लोकांना, जोगती या घटकातील लोकांना लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मासिक अनुदान चालू करावे, हे अत्यंत गरजेचं आहे। ते कुटुंबापासून समाजापासून लांब राहतात व त्यांना कुठलेही उत्पन्नाचं साधन अजिबात नाहीये त्यांच्याकडे आणि त्यांना कुणी नोकरी देत नाहीये। शासनाने जर नोकरीमध्ये देखील त्यांचं आरक्षण त्यांना ठेवलं तर ते फार मोठं मोलाचं काम होणार आहे। सध्या एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिरं या भागात जोगती समाज आपल्याला दिसतो। आपण जर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवला तर त्यांनाही म्हणजे सगळेच लोक त्यांना देतात असं नाहीये, त्यांचीही आर्थिक परिस्थिती चांगली होईल। लाडकी बहीणप्रमाणे त्यांच्यासाठी देखील ही योजना त्यांना लागू लवकर करण्यात यावी, ही मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंतीचं लेटर दिलेलं आहे आणि काल जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे।